खैबर खिंडी मधून आलेल्या आर्याच्या औलादीने या देशामध्ये जातीचं विश्वली पेरली, ग्रंथाची निर्मिती केली आणि आम्हा बहुजनाला सांगितलं, क्या हो रहा है यार, सेटिंग बराबर करो। आम्हा बहुजनाला सांगितलं की ब्राह्मण जन्मले ब्रह्मदेवाच्या मुखातून, क्षत्रिय जन्मले ब्रह्माच्या बाहूतून, वैश्य जन्मले ब्रह्मदेवाच्या मांडीतून आणि शूद्र जन्मले ब्रह्मदेवाच्या पायातून। कोणी सांगितलं? ब्राह्मणाईच्या पोत्यांनी सांगितलं, पोती पुराणांनी आम्हाला सांगितलं की ब्रह्मदेवाच्या तोंडातून म्हणे ब्राह्मण जन्मले, ब्रह्मदेवाच्या बाहूतून म्हणे क्षत्रिय जन्मले, ब्रह्मदेवाच्या मांडीतून म्हणे वैश्य जन्मले आणि ब्रह्मदेवाच्या पायातून म्हणे शूद्र जन्मले। काय कमाल आहे, आमच्या देशामध्ये ब्रह्मदेव बाळातीन झाला। आम्हा बहुजनाला बनवलं, ब्रह्मदेव बाळातीन झाला। हे ब्रह्मदेव जेव्हा बाळातीन होऊ लागला तेव्हा मी त्याच्या जवळ असायला पाहिजे होतो, म्हणजे त्याला कळा कुठून आल्या ते मला जवळून पाहता आले असते, त्याच्या कळेचा केंद्रबिंदू कुठे आहे ते मला जवळून पाहता आला असता। अरे ब्रह्मदेव बाळातीन झाला, झाला तर झाला रे, पण गरोदर कोणाकडून राहिला हे काम नाही सांगितलं। बहुजनाला बनवलं, आम्ही बनत गेलो। लिहिणाऱ्यांनी पोती पुराण लिहिले, आम्हाला गुरफटून टाकलं। आम्हाला बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज कधी वाचून दिला नाही। बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आम्हाला इथल्या भटोड्यांनी वाचून दिला नाही, आम्हाला पोती पुराणामध्ये गुरफटून टाकलं। याच्या पुढे जाऊन रामायण लिहिणाऱ्याला डोकं होतं की नाही मला माहित नाही। रावणाच्या भावाचं उदाहरण रामायणामध्ये लिहिलं गेलं की रावणाचा भाऊ कुंभकर्ण जर समुद्रामध्ये उभा टाकला तर म्हणे समुद्राचं पाणी त्याच्या कमरेला येत होतं, एवढा मोठा कुंभकर्ण। कुंभकर्णाला जर झोप लागली तर त्याच्या नाकामध्ये हाती घोडे हुट घुसायचे आणि चरून बाहेर यायचे। कुंभकर्णाच्या नाकामध्ये हाती घोडे हुट घुसायचे आणि चरून बाहेर यायचे। आज त्या कुंभकर्णाचं काय नाक होतं का खंडाळ्याचा बोगदा होता? कुंभकर्णाची दाढी करायला एखादा वारीक बसला आणि कुंभकर्णाने जर श्वास घेतला तर धोपटी सगट वारीक त्याच्या नाकात घुसायचा। काय कमाल। अरे लिहिणाऱ्याला लाज वाटली नाही तर नाही रे, वाचवणाऱ्याला वाटली पाहिजे। अरे वाचवणाऱ्याला वाटली नाही तर नाही रे, ऐकवणाऱ्याला वाटली पाहिजे। काय लिहावं, काय वाचावं, काय ऐकावं याचं भान आता बहुजनांनी ठेवलं पाहिजे। देवा धर्माच्या पोती पुराणाच्या नादी लावून आमच्या बहुजनांचे डोके ब्राह्मणांनी खलास केले। तुमपो पोळी खाल्ली, मलिंदा त्यांनी खाला। किसी के पेट से सांप पैदा हुआ है, किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है। किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है, लेकिन भीमाई ऐसी माँ थी यारो कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है, डॉक्टर बी.आर. आंबेडकर। आणि म्हणून भीमाई रामजीचा हा भीमाई रामजीचा तू बाळ होता, भीमाई रामजीचा तू बाळ होता, नीच रूढीचा तू काळ होता, नीच रूढीचा तू काळ होता, नीच रूढीचा तू काळ होता। बोधिवृक्षाची जिंदली छाया, बोधिवृक्षाची जिंदली छाया, प्रथमा करितो वंदन तुला भीमराया। प्रथमा करितो वंदन
तुला भीमराया प्रथमा करतो वंदन तुला भीमराया ऐका केली भीमा तू केली भीमा तू केली भीमा तू ऐशी करणी हक्काचे आम्हा पाजले पाणी हक्काचे भटकत होतो घोडभर पाण्यासाठी भटकत होतो भटकत होतो रानो राणी पण तुझ्या पुण्याईने वैभवाले आमच्या अंगणी वैभवा केली भीमा तू ऐशी करणी अरे हक्काचे आम्हा पाजविले पाणी पण तुझ्या जन्माच्या आधी माझी माय पहिलंची मारीन घोडभर पाण्यासाठी माई साहेबाला दया करायची उन्हाळा दिवस डोक्यावर मोळी काखेला बाळ पुण्या सवर्णाच्या बाईला आमच्या मारणीची दया आली नाही म्हणून वामन दादाने गाणं लिहिलं होतं माझ्या माईची व्यथा गाण्यातून सांगितली होती दादा लिहितात माझी माय म्हणायची बाबासाहेब जन्मण्याच्या अगोदरची त्या सवर्णाच्या बाईला अगं मी लय नाही मागत भरग आणि माझा युलस गाडग माई साहेब मी लय नाही मागत भरग माझा युलस गाडग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग अग हे काळ कशाचा काळ जातीचं विणलं जाळ हा पाण्याच्या घोटासाठी पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझं बाळ 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 भरून काढ तू एक पोहऱ्या अग भरून काढ तू एक पोहऱ्या दुरून मला तू वाढ ग काय व्यथा होती माझी माझ्या आईची भरून काढ एक पोहऱ्या दुरून मला तू वाढ ही आमची कहाणी आहे पण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने डायरेक्ट तळ्याचं पाणी नळानं आमच्या रानात येऊन पडत आहे
आम्ही एवढे भाग्यशाली झालो, एवढे वैभवशाली झालो. 10-10 लाखाचा बंगला बांधला, 20-20 लाखाच्या हवेल्या बांधल्या, अंगणामध्ये बोर मारला, बटन दाबलं की डायरेक्ट टाकी भरत आहे. अरे भगवान बुद्धाला रोहिणी नदीच्या पाण्यासाठी ग्रहत्याग करावा लागला. भगवान बुद्धाच्या नंतर आणि बाबासाहेबाच्या अगोदर आमच्यासाठी पाणी पाजवायला जर कोणी धावून आला असेल तर एक महात्मा. कुठे कुठे? पुण्यात एका दुपारी, पुण्यात एका दुपारी हा कालिकानी जो हर माय बापा पाणी वाढा पाणी अंत कर न जानता. अरे अंत कर न जानता महात्माला धावनी अन पाजल गत्यान मांगा महाराला पाणी. 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 पाजलं गत्यानं मागा महाराला पाणी. परवा नाही केली, परवा नाही केली गाव विरोधात गेला. गाव विरोधात गेला. गाव विरोधात गेला. अरे माग मारा पाण्याचा हौद खुला केला. हौद खुला केला. हो हौद खुला केला. बंड पुकारुणी, बंड पुकारुणी असा ज्योती सावित्रीनं. ज्योती सावित्रीने. हो ज्योती सावित्रीने. मनुच्या जिव्हारी पहिला वार केला. पहिला वार केला. हो पहिला वार केला. जातीवादी सैतानाची, जातीवादी सैतानाची तोडून आणि पाणी. आणि तदनंतर बाबासाहेब आंबेडकराला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी, माता सावित्रींनी पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला. संतांनी गाढवाला पाणी पाजलं, कुत्र्याला पोळी खाऊ घातली. एकनाथ महाराजांनी काशीहून गंगेचं तीर्थ आणत असताना नाथ महाराजाला गाढव तरमताना दिसलं. सगळं तीर्थ गाढवाच्या तोंडात नाथांनी वतलं. याच्या पुढे जाऊन नामदेव महाराज कुत्र जेव्हा पोळी घेऊन पळू लागलं तर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागले म्हणे. कुत्र्याला म्हणले देवा नुसती पोळी कशी खाताय, तुपही लावून खा. याच्या पुढे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी म्हणे रेड्याला वेद बोलायला लावले. रेडा म्हणजे हाल्या, हाल्याला वेद बोलायला लावले ज्ञानेश्वरांनी. काय कमाल आहे संताईची. त्या ज्ञानेश्वराला प्रश्न आमचा असा आहे, ज्ञानेश्वरा अरे तुम्ही रेड्याला वेद बोलायला लावले म्हणजे हाल्याला वेद बोलायला लावले, मग आम्ही मांगा महाराणी एवढे हाले कापून खाले, आम्हाला का मंदिरात येऊ दिलं नाही रे बाबा, आमचा काय गुन्हा. गाढवाला पाणी पाजलं नाथानं, कुत्र्याला पोळी खाऊ घातली नामदेवानं, आणि महात्मा फुलेनं पाजलं पाजलं गजान मागा महाराला पाणी, आणि
पाजल गजान मागा अरे पाजल गजान मागा महाराला पाणी बाबासाहेबांनी इथल्या धर्माच्या ठेकेदाराला सांगितलं अरे तुमच्या बापाच्या घरचं पाणी नाही रे निसर्ग निर्मित पाणी आहे ज्या तळ्यामध्ये गाढव कुत्रे मांजर पाणी पितात आम्हाला पाणी पिऊ द्या रे चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबानं केला जेव्हा चौदार तळ्याला स्पर्श झाला तेव्हा त्या तळ्याला वाचा फुटली असेल तळ बोलला असेल की बाबा तुझ्या पदस्पर्शानं मी आज पवित्र झालो रे धन्य झालो कारण एवढ्या मोठ्या महामानवाच्या पोटात मला जागा मिळत आहे मी किती भाग्यवान आहे तळ्याला वाचा फुटली असेल पण इथल्या धर्माईच्या ठेकेदाराने बोंब ठोकली म्हणे महाराजांना तळ वाटवलं आणि महार म्हणजे कोणतं खुद बाबासाहेब आंबेडकर वाह अरे या देशातल्या सगळ्या ब्राह्मणापेक्षा 17 पटीने विद्वान बाबासाहेब होते पण बाबासाहेबाचा एकच गुन्हा होता की बाबासाहेब महार होते महार जात सोडून जर इतर जातीत बाबासाहेब जन्मले असते तर बाबासाहेबाचा सोन्याचा पुतळा चौका चौकामध्ये दिसला असता या देशातले सगळ्या जत्रा बंद केल्या गेल्या असत्या आणि बाबासाहेबाच्या नावानं मोठमोठ्या जत्रा भरल्या असत्या आणि बाबासाहेब काही काही बायाच्या अंगात आले असते चंद्रपूरची जत्रा बंद झाली असती बाबासाहेबाचा एकच गुन्हा की बाबासाहेब महार होते अरे या महार जातीचा इतिहास शौर्याचा इतिहास आहे महार जाती इतकी ताकद कोणातच नव्हती आजही नाही जाऊन विचारा भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाला की महार किती शिरवीर होते ते स्तंभ तुम्हाला साक्ष देईल आमच्या पूर्वीच्या महारात लई ताकद होती बापू गावरानी उदाहरण द्यायचं झालं तर 5 क्विंटलाची म्हैस मेली तर दोघच महार टरर वडून गावाच्या बाहेर फेकत होते एवढी ताकद आमच्या आता ती ताकद कुठे गेली काही पत्ताच लागणार